ओके, चला, भाषा ही त्याच्या नियमासह निर्माण होते. आधी भाषा होते का व्याकरण होतं, याच्याबरोबर हा प्रश्न आपल्याला विचारला जाण्याची शक्यता कमी आहे, तरी पण आपण हे पाहत आहोत. बघा पुढे, अगोदर भाषा की व्याकरण असं नाही, तर काय म्हटलंय, भाषा ही तिच्या नियमासह विकसित होत असते. नियमांच्या व्यवस्थेचे स्वरूप व्याकरणाने प्राप्त होतं. नियमांना व्यवस्थेचे स्वरूप कशाने प्राप्त होते, व्याकरणाने प्राप्त होते. पुढं काय, भाषा आणि व्याकरण हे परस्परापासून वेगळे करता येतच नाहीत. बघा बघा, आपण काय पाहतोय, भाषा अगोदर का व्याकरण अगोदर, तसं नाहीये. अगोदर काय आहे आणि काय नंतर आहे असं नाहीच आहे. भाषा अगोदर नाहीये किंवा व्याकरण अगोदर नाही. काय, भाषा विकसित होत असताना व्याकरण विकसित होत असते. सरळ सरळ त्याच्या नियमासह विकरण होत असते. म्हणजे नियम म्हणजेच काय, व्याकरण. आपण व्याकरणाच्या व्याख्या पुढे पाहणार आहोत त्याच्यामध्येच. पुढे बघा, ते परस्परांपासून अलिप्त वेगवेगळे करता येत नाहीत. पुढे, परस्परांमध्ये व परस्परावरती अवलंबून असतात. पुढे, भाषा ही एखाद्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. लक्ष इकडे द्या, मी जसं जसं वाचत तसे तसे तुम्ही तिच्यावरती डोळे ठेवा. उगं बघायचं म्हणून व्हिडिओ बघू नका किंवा चाललंय चालू द्या, हे एवढं सोपं आहे आणि ह्याच्याकडे काय लक्ष द्यायची गरज नाही असं आपण खूप कॅज्युअली घेतो. मीही त्याच्यातूनच आलेलो आहे किंवा मीही अभ्यास करून इथपर्यंत पोहोचलेलो आहे. मला अभ्यास करण्याच्या सगळ्या गोष्टी सर्वांनाच माहिती असतात. आपण कुठं निगेटिव्ह जातो, आपण कुठं कॅज्युअली घेतलं होतं, कुठं काय होतं, कारण की हे आपण इथे पाहिल्याच्या नंतर आपल्याला पुढे मराठी व्याकरणातून खूप अभ्यासायचं आहे. त्या कन्सेप्ट आपल्याला पाहायचे आहेत. त्या कन्सेप्ट पाहत असताना ह्या गोष्टी निग्लेक्ट होता कामा नये. आपण भरपूर वेळ देऊन छोट्या छोट्या गोष्टी घेत आहोत, लक्षात घ्या. पुढे काय, भाषा ही एखाद्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. भाषेचा प्रवाह अखंड चालू असतो. नदी ज्याप्रमाणे अनेक वर्णाने वाहत असते त्याप्रमाणे भाषेच्या प्रवाहातही वर्णवणे घेत असतात. भाषेमध्ये काय बदल होतात. भाषा स्वरूपात बदल होत जाणे हे भाषेच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. बघा, नदी ज्या ज्याप्रमाणे त्याचा प्रवाह बदलत असते त्याचप्रमाणे भाषा सुद्धा ही तिच्या स्वरूपानुसार, तिच्या स्थल आणि कालखंडानुसार बदलत असते. त्यामुळे बदल हा भाषेच्या स्वरूपामध्ये बदल होणे हे सुद्धा भाषेच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. भाषेच्या जिवंतपणाचं लक्षण काय, तिच्यामध्ये बदल होत राहणे. पुढे बघा, काय पाहिलं आपल्यापासून आधी, काय, भाषा अगोदर का व्याकरण अगोदर या वादामध्ये आपल्याला पडायचंच नाहीये. आपण फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, काय, की आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं काय सांगा, भाषा ही नियमांना धरून नियमांचे स्वरूप लक्षात घेऊन विकसित होत असते आणि भाषेच्या नियमांना व्यवस्थेचे स्वरूप हे व्याकरणाने प्राप्त होते. पुढे काय, ते परस्परापासून वेगळे करता येत नाहीत. पुढे, ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह चालू असतो त्याचप्रमाणे भाषेचाही बदलाचा प्रवाह चालू असतो. आणि ती कशाप्रमाणे बदलते, स्थळ व कालक्रमानुसार बदलत असते. म्हणजे स्थळ आणि काळामध्ये बदल झाला की भाषा त्याप्रमाणे डेव्हलप होत जाते, बदलत होत जाते आणि ते एक जिवंतपणाचं लक्षण आहे. पुढे ओके, बघा, स्थळ कालानुरूप बदलत जाते. त्यातूनच भाषेच्या विकासाचे टप्पे किंवा प्रदेशानुसार बोलींचे स्वरूप प्रकट होते. विकासाचे टप्पे तर आहेतच, प्रदेशाचं स्वरूप सांगायची गरज नाहीये तुम्हाला. प्रदेश म्हणजे काय, जसे जसे तुम्ही पुण्याची भाषा वेगळी, मराठीच ग्रामीण वराडी वेगळी, खानदेशी वेगळी, हे बदल होत असतात. पुढे त्यानुसार भाषाशास्त्र भाषा स्वरूपांचा अभ्यास करावा लागतो. भाषाशास्त्र काय करतं, बदलानुसार भाषेचा अभ्यास करते. पुढे, भाषेच्या या विविध बदलामुळे व्याकरणाला शरणागती पत्करावी लागली, नियमांना मुरड घालावे लागले. एक ठराविक नियमानुसार आपण भाषा वापरू शकतो, पण काही ठिकाणी आता जी व्याकरणिक भाषा आहे ती वराडी भाषा, वराडीमध्ये येते का व्याकरण पूर्ण बसतं का, नाही. खानदेशमध्ये बसतं का, नाही. प्रमाण भाषा वेगळी आणि बोली भाषा वेगळी, त्यामुळे व्याकरणाला तिथे थोडंसं मागे सरकावं लागतं किंवा व्याकरणाला तिथे स्वतःच्या नियमांना मुरड घालावे लागते. पुढं आपण जे बोलतो किंवा लिहितो ते कसं असलं पाहिजे, नीटनेटकं, कसं, व्यवस्थित, आकर्षक, बिनचूक असावे. आता तुम्हाला जर कुठे कार्यक्रमाला जायचं असेल तर तुम्ही 10 वेळा बघता की नाही. हेच आता मी लेक्चरला भरायचं म्हणलं तर मी व्यवस्थित टापटीपणे तुमच्या समोर असावं की आपल्या विद्यार्थ्यांचं शिक्षक आहे आणि आपण सांगितलेलं कंटेंट महत्त्वाचं तर आहेच, पण आपली देहबोली पण महत्त्वाची आहे, आपलं दिसणं पण महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग जिथं आपण बाहेर जाताना आपण विचार करतो की आपण नीटनेटके असावं, आपण सुंदर दिसावं, आपण जे बोलतो ते एकदम आकर्षक असावं, आपण समोरच्याला इम्प्रेस करावं, ह्या गोष्टी आपण स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये जातो, बदल करतो. मग तसंच भाषा आपली नीटनेटकी असण्यासाठी ती कशी असली पाहिजे,
नीटनेटके असले पाहिजे, व्यवस्थित असले पाहिजे, आकर्षक असले पाहिजे. आकर्षक असणं म्हणजे लगेच इंग्रजी बोलायचं असं नाही. आपलीच भाषा जर आपण आकर्षक बोललो, नीटनेटके बोललो, तरी सुद्धा ती व्यवस्थितपणे आपलं इम्प्रेस करून जाते. पुढं बिनचूक असायला हवी. त्यासाठी व्याकरणाचा अभ्यास महत्वाचा आहे. बघा आपण आता कसं कसं आलेलो आहोत इथपर्यंत बघितलं का. सुरुवातीला आपण काय मराठी विषयाचा अभ्यास का करायचा बाबा, आता आपण इथं MPSC करतोय, UPSC करतोय, क्लास 3ची कुठली तरी नोकरी आपल्याला घ्यायची, त्याच्यासाठी प्रत्येक एक्झाम मध्ये जरी जायचं म्हटलं तरी आपल्याला तिथे काय मराठी व्याकरण आहे ते का करायचं हे आपण आधी अभ्यासलं. नंतर आपण भाषाकडे आलो. नंतर भाषा म्हणजे काय, भाषेचे प्रकार किती, काय त्याचे वर्गीकरण पाहिलं. नंतर आपण लिपी बघितल्या. लिपीच्या नंतर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लिपीचे प्रकार बघितले, त्यांची वैशिष्ट्य बघितले. त्याच्यानंतर आपण भाषा अगोदर का व्याकरण अगोदर इथपर्यंत येऊन बसलो. त्याच्यानंतर आपण त्याच्यामधल्या खूप गोष्टी पाहिल्या. काय भाषा ही नियमांना धरूनच बदलत असते. इथपर्यंत परस्परांवरती अवलंबून आहेत भाषा आणि व्याकरण. पुढे नदीच्या प्रवाहाप्रमाणे बदलते. बरं बदलते तर बदलते, पण बदलणे हा एक चांगला गुण आहे. बघा इथे ते सांगितलेलंच आहे, बदल होत जाणे भाषेचे जिवंतपणाचं लक्षण आहे. कशाचं? जिवंतपणाचं. चांगला तर गुण आहेच, पण जिवंतपणाचं लक्षण आहे. ते कशानुसार बरं ते स्थल आणि काळानुरूप बदलते. ओके. पुढे काय सांगितलं, भाषा रूपांचा अभ्यास करणे. व्याकरण त्यानुसार व्याकरणशास्त्र भाषा स्वरूपांचा अभ्यास करते. पुढे व्याकरणाचा अभ्यास का करणं गरजेचं आहे, ते स्वतःला आपल्याला नीटनेटकं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, व्यवस्थित असले पाहिजे, आकर्षक भाषा असली बिनचूक पाहिजेत. याच्यासाठी आपल्याला व्याकरणाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. चला पुढे व्याकरण. काय व्याकरण. चला आता आपण फक्त भाषेच्या नंतर मराठीच्या नंतर भाषेचे प्रकार लिपी सगळं बघितलं. आता आपल्याला जायचंय व्याकरणाकडे. आता व्याकरण काय करायचंय, मराठीचं व्याकरण करायचं. काय करायचंय, मराठीचं व्याकरण करायचं. का करायचंय त्याचं उत्तर झालंय. त्याच्यानंतर आपल्याला कसं करायचंय, क्लास तर लावलेलेच आहेत, आपण युट्यूबला पण बघतोच आहे, इकडचे तिकडचे पुस्तकं चालू आहेत, सगळं आहे. आता आपल्याला मराठी व्याकरण नेमकं म्हणायचं कशाला, त्याच्या व्याख्या हे सगळं आपल्याला पुढं पाहायचं आहे. आणि ह्या प्रत्येक व्याख्यावरती आपल्याला आयोग वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारते. त्याच्यामुळे आपल्याला अँगल जरी वेगवेगळा असला तरी कंटेंट सेमच राहणार आहे. शब्द तर बदलणार नाहीयेत, फक्त अँगल बदलतो, तर प्रश्नाचा प्रकार बदलतो, पण जी कंटेंट आहे किंवा जो कंटेंट आहे तो तसाच राहणार आहे. लक्षात घ्या. आता आपण व्याकरण म्हणजे काय हे पाहणार आहोत. काय व्याकरण म्हणजे, व्याकरण आधी भाषा बनते व मग तिचे व्याकरण ठरते. भाषा कशी असावी त्याचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र, स्पष्टीकरण करणारे काही नियम ठरवण्यात आलेले आहेत. यावरून काय म्हणता येईल आपल्याला, हे सेंटेन्स आहे, याच्यावरून आपल्याला काय म्हणता येईल, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. काय भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. पुढे काय अजून बघा, आपण इथं काय पाहिलंय बरं, इथे आपण जे बोलतो ते कसं असावं, नीटनेटकं, व्यवस्थित, आकर्षक, बिनचूक असायला हवं. बरोबर. मग तिथं काय म्हणलं, त्याला शुद्ध असायला हवं. काय भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. काय म्हणतात, व्याकरण असे म्हणतात. डायरेक्ट प्रश्न सेंटेन्स वरती विचारलेले आहेत. लक्षात आलं. भाषा स्पष्ट करणाऱ्या शास्त्राला व्याकरण म्हणतात किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण म्हणतात. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. इथपर्यंत काय अडचण आहे का, नसायलाच पाहिजे. का आपण व्यवस्थितपणे पाहिलेलं आहे. काय भाषा स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण म्हणतात आणि भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला सुद्धा व्याकरण म्हणतात. पुढे व्याकरणाचे महत्व काय काय आता लक्षात घ्या. इथं आता स्लाइड ओपन झाले म्हणजे अख्खी स्लाइड लगेच आपण बघून घेऊया असं नाही करायचं. जर आपण व्यवस्थितपणे जसं जसं जातोय ना तसं तसंच क्रमाने खाली येऊया. पूर्ण साईड लगेच बघायची तरी गोंधळ होतो. लक्षात घ्या. याच्यामध्ये आपल्याला एक एक करायचं. आपण सुरुवातीला पाहिलं भाषा आणि व्याकरण हे दोघं कसे विकसित होतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं की व्याकरणामध्ये नीटनेटकेपणा असावा का असावा हे पाहिलं. त्याच्यासाठी व्याकरणाचं गरज आहे पाहिलं. नंतर व्याकरणाची व्याख्या पाहिली आपण. काय भाषा स्पष्ट करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, व्याकरण असे म्हणतात. आणि भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, व्याकरण असे म्हणतात. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आता व्याकरणाचं महत्व. बघा पहिलं महत्व काय, विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय आणि विचार व्यक्त करण्याचे नियम. मी जे तुमच्या बरोबर विचार व्यक्त करतोय ते कुठल्या तरी नियमाला धरून आहेत व्याकरणातल्या, भाषेच्या व्याकरणातल्या.
पण माझे विचार तुम्हाला व्यक्त करायचे आहेत तर मी भाषेच्या सहाय्याने व्यक्त करणार. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय? भाषा. पण तोच पूल कुठल्या तरी नियमांनी बनलेला आहे, त्याने अर्थबोध होतो, म्हणून त्याला म्हणायचं भाषा शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. पुढे विचार व्यक्त करण्याचे नियम. व्याकरण म्हणजे काय? विचार व्यक्त करण्याचे नियम, भाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था. बघा इथं पण नियम कॉमन, इथं पण नियम कॉमन. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. भाषेचे व्यवहार, बघा हायलाइट केलं मी, भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरवले जातात, भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. असं कोण म्हटलंय? तर श्रीपाद भागवत म्हटलेत. काय नियम? ठीक आहे, आपण पाहिले. नियमांची व्यवस्था इन जनरल व्याख्या आपण पाहिली. स्पष्टीकरण करणारे शास्त्र ते पण पाहिले आपल्याला आपण. पण व्यवहार, ठीक आहे, भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. लक्षात घ्या. पुढे हे कोण म्हटलं? श्रीपाद भागवत म्हटलेत. आपल्याला हे बघा बाकीच्या विषयांसारखं आपल्याला त्याच्यामध्ये साल सनावळ्या लक्षात ठेवणं गरजेच्या नाहीत. फक्त कुठले ग्रंथ आणि मराठी व्याकरणावरती विचारवंतांनी लिहिलेले ग्रंथ आहेत ते कुठल्या साली बनवले, त्यातमध्ये पण दोन तीन जे आहेत ते आपल्याला पाहिजेत, आपण सांगितलेले आहेत. कुठले? विल्यम कॅरेनी, कुठल्या 1805 मध्ये काय लिहिला? काय? ठीक आहे तिथपर्यंत. आणि 1910 कुठलं लिहिलं? तर ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज 1905 आणि डिक्शनरी ऑफ मराठी लँग्वेज 1910. एवढे अशी याच प्रमाणात साल आहेत फक्त. नाहीतर आपल्याला पूर्णपणे लक्षात ठेवण्याचा आणि अभ्यास करून त्याच्यावरती ओव्हरलुकिंग करण्याचा सरावाचा आपला विषय आहे, हे लक्षात घ्या. तुमचं नॉलेज तर त्याच्यामध्ये महत्वाचं आहेच आहे. पुढे नियमांची शास्त्रीयदृष्ट्या सुव्यवस्थित केलेली मांडणी म्हणजे काय? व्याकरण होय. पुढे भाषा विकसित होत असताना व्याकरण विकसित होत गेले हे लक्षात घेऊन भाषेच्या नियमांची रचना केली. काय केली? भाषेच्या नियमांची रचना केली. बघा आता पहिला आपण काय पाहिलं इथं? विचार व्यक्त करण्याचे नियम. आणि विचार व्यक्त करण्याचे साधन काय रे? विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय आणि विचार व्यक्त करण्याचे नियम म्हणजे काय? व्याकरण होय. पुढे भाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था, त्याच्यानंतर काय? स्पष्टीकरण करणारे शास्त्र. ओके. पुढे काय? भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे काय? व्याकरण होय. श्रीपाद भागवत यांनी केलेली ही व्याख्या आहे. पुढे नियमांच्या शास्त्रीयदृष्ट्या केलेली सुव्यवस्थित मांडणी. एकदा का तुम्ही सगळं वाचलं, एकदा का तुम्ही सगळं लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला बऱ्यापैकी समजेल की व्याकरण म्हणजे काय आणि व्याकरणामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भूत होतो. पुढे महर्षी पतंजली यांनी व्याकरणाला शब्दानुशासन म्हटले आहे. शब्द, हे बघा इथं शब्द फोड करा त्या शब्दाची, शब्द अधिक अनुशासन ओके. आता बघा हे संधीचा प्रकार आहे. अ अधिक अ बरोबर आ, शब्द अनुशासन. इथं आ झाला तो आपण पाहणारच आहोत पुढे, ते आपण पाठच करून घेऊ, त्याचं टेन्शन नका घेऊ. शब्दानुशासन. अनुशासन म्हणजे काय? एक शिस्त. आणि शिस्त कशाने लागते? नियमांनी. आणि भाषेचे विचार व्यक्त करण्याचे नियम म्हणजे काय? व्याकरण. मग पतंजली काय म्हटलेत? महर्षी पतंजली शब्दानुशासन म्हणजेच काय? शब्द व्यक्त करण्याचे जे नियम आहेत त्याला काय म्हणायचं? व्याकरण म्हणायचं. शब्दानुशासन. पुढे भाषा शुद्ध करणारे शास्त्र आपण मगाशीच पाहिलं. व्याकरण म्हणजे भाषेचे रचना स्वरूप आदर्श कसे असावे याचे प्रतिपादन करणारे शास्त्र. रचना स्वरूप कसं असावं याचं प्रतिपादन करणारे शास्त्र म्हणजे भाषा होय. इथपर्यंत आपण पाहिलं. भाषेचे रचना स्वरूप आदर्श कसं इथंच बघा आपण ते इथं पाहिलंय बघा. आता हे सगळं ज्यावेळेस आपल्यामध्ये असेल, नीटनेटकेपणा असेल, व्यवस्थितपणा असेल, आकर्षकपणा असेल, बिनचूकपणा असेल, तर एखाद्या विद्यार्थ्यामध्ये असेल तर आपण त्याला काय म्हणतो? आदर्श. तसंच त्याचप्रमाणे इथं भाषेचे आदर्श स्वरूप कसे असं व्याकरण म्हणजे आदर्श स्वरूप. आदर्शमध्येच काय? नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, नियमांना धरून असावे ते प्रतिपादन करणारे शास्त्र म्हणजे काय? भाषा होय. व्याकरण हा शब्द
वी अधिक आ अधिक क्रू, क्रू म्हणजे करण, यापासून बनलेला आहे. त्याचा अर्थ होतो स्पष्टीकरण. व्याकरण हा शब्द वी अधिक आ अधिक क्रू यापासून बनलेला आहे. त्याचा अर्थ काय होतो? करण यापासून बनलेला आहे. बघा व्याकरण म्हणजे काय? व्याकरणाचं महत्व काय? विचार व्यक्त करण्याचे नियम, नियमांची अंगभूत व्यवस्था, भाषा स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. त्याच्यानंतर काय? नियमांना स्पष्टीकरण असावं भाषेला. त्याच्यानंतर भाषेला स्पष्टीकरण केव्हा येईल? जेव्हा तुम्हाला नियम माहीत असतील. पुढे भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे काय? भाषा होय. असं कोण म्हटलं? श्रीपाद भागवत म्हटले. पुढे महर्षी पतंजलीने काय म्हटलं? शब्दानुशासन. व्याकरणकाराने, विविध व्याकरणकार जे होऊन गेलेत त्यांनी ज्या व्याख्या केलेल्या त्या आपण पाहणार आहोत. ते एका ट्रिकनुसार आपण बघूयात. आता इकडे लक्ष द्या. काय? व्याकरण एक शास्त्र आहे. ठीक आहे. व्याकरण इकडे खाली बघत नका बसो, इथंच बघायचं बस, तिकडे जास्त हे करू नका. व्याकरण हे शास्त्र आहे जेणेकरून भाषेचे तत्वज्ञान होते, म्हणजे तिचे आतील नियम करतात. भाषा एक शास्त्र आहे, त्याचे आतील तत्वज्ञान आपल्याला समजतं आणि म्हणून त्याचे नियम स्पष्ट होतात. ते जेणेकरून आणि तेने करून. पुढे बघूयात आपण. ते शुद्ध कोणते आणि अशुद्ध कोणते हे स्पष्ट होतं, यथायोग्य समजतं, त्यालाच व्याकरण असे म्हणतात. हे कोण म्हटलंय? तर्खडकर म्हटलेत. काय म्हटलं तर्खडकर? पहिले काय म्हटलं बघा, भाषा काय आहे? शास्त्र आहे. तत्वज्ञान आहे. कशाचं? भाषेचं तत्वज्ञान. ओके. आणि एवढं सगळं माहित असल्यानंतर काय होईल की ते शुद्ध कोणता आणि अशुद्ध कोणता समजेल. काय? शुद्ध आणि अशुद्ध हे समजेल, तेव्हा त्याला व्याकरण असे म्हणतात. बघा हे कोण म्हणलंय? तर्खडकर. तर्खडकर म्हणले की आपण 2-3 शब्द लक्षात ठेवायचे. काय? भाषाशास्त्र आहे आणि जेणेकरून भाषेचे तत्वज्ञान आहे ते आपल्याला पूर्णपणे समजेल आणि ते समजलं की आपल्याला शुद्ध किंवा अशुद्ध हे समजेल आणि म्हणून त्याला काय म्हणायचं? व्याकरण असं म्हणायचं. आणि हे कोण म्हटलेत? तर्खडकर. हे लक्षात ठेवायचं सारखं. आपण अजून त्याचं ओव्हरलुकिंग घेऊयात. फक्त कीवर्ड लक्षात ठेवा. कीवर्ड लक्षात ठेवल्याच्या नंतर आपल्याला समजून येईल की त्याची व्याख्या करणं खूप सोपं असतं. एकदा कीवर्ड आपण लक्षात ठेवले की त्याची व्याख्या करायची, आपण स्वतःहून तयार करायची, तेव्हा आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा आठवत राहील. पुढे व्याकरण म्हणजे भाषेचे घटक, शब्दांच्या जाती, त्यांची लक्षणे, त्यांची घटना आणि त्यांचा परस्परांचे असणारा संबंध वगैरे विषयांचा अभ्यास म्हणजे चिपळूणकर. चिपळूणकर म्हणले की काय? चिपळूणकरांनी सगळं त्याच्यामध्ये स्पष्ट केलं. जो अभ्यासक्रम तोच आपल्याला बघायचा. शब्दांच्या जाती, त्यांची लक्षणे, त्यांच्या घटना ह्या सगळ्यांचा काय केलाय? परस्पर संबंध लावला. कुणी? चिपळूणकरांनी. व्याकरणाची व्याख्या परस्परांशी संबंध असे जर विचारलं आपल्याला, काय व्याकरण म्हणजे भाषेचे घटक, शब्द, जाती, लक्षणे, त्यांचे लक्षणे, त्यांच्या घटना यांचा परस्पर संबंध तिथं असेल. इथं परस्पर संबंध दिसत, परस्पर संबंध जिथे वगैरे यांचा विचार ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला व्याकरण असे म्हणतात. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या विचारवंतांनी केली आहे असं जर आलं आणि हे 4 पर्याय असतील तर तर्खडकर, चिपळूणकर, दामले आणि अजून एखादा, हे जर पर्याय असतील तर आपल्या तिथे डोक्यात आलं पाहिजे की काय चिपळूणकरांनी काय केलंय? शब्दांच्या जाती, त्यांची संबंध, परत पुढे काय त्यांच्या घटना, त्यांची लक्षणे, ह्या सगळ्यांची अभ्यास ज्याच्यातून करायचा, ज्याचे नियम लक्षात ठेवायचे, त्याला आपण व्याकरण म्हणतात. असं कोणी सांगितलं? चिपळूणकरांनी. लक्षात ठेवायचे. अशा ह्या कोइन्सिडन्सनी किंवा आपण लक्षात ठेवण्याच्या पद्धतीनेच आपण खूप प्रश्न सॉल्व्ह करू शकतो किंवा आपण त्याच्यामध्ये विचार तरी करू शकतो. प्रश्नामध्ये रिजेक्शन मेथडने आपण ते प्रश्न सोडवू शकतो. पुढं कोण म्हटलंय? चिपळूणकर. पहिले काय म्हटले? तर्खडकर काय म्हटले? ते एक शास्त्र आहे बाबा. ते शास्त्रामध्ये काय? तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञान आपण अभ्यासलं किंवा तत्वज्ञानाचा नियमांमध्ये आपण बघितलं तर ते नियम बघितल्याच्या नंतर आपल्याला काय होतं? त्याच्यातून शुद्ध आणि अशुद्ध शब्द समजतील किंवा शुद्ध काय आहे, अशुद्ध काय आहे व्याकरणाच्या दृष्टीनं हे समजेल. भाषांमधून शुद्ध काय आहे आणि अशुद्ध काय हे समजलं की त्याला म्हणायचं व्याकरण. म्हणजे शुद्ध, अशुद्ध किंवा त्याचे शास्त्र हे सगळं स्पष्ट करणारं म्हणजे काय? व्याकरण होय. असं कोण म्हणलं? तर्खडकर. आणि चिपळूणकर काय म्हटलेत? भाषा हे व्याकरण म्हणजे भाषेचे घटक आहेत. भाषेचे घटक त्यातील शब्द किंवा शब्दाच्या जाती किंवा त्यांची लक्षणे, त्यांच्या घटना, त्यांचा परस्पर संबंध. बघा शब्द, भाषेचे शब्द, भाषेच्या शब्दांच्या जाती,
त्याच्यानंतर घटना, या सगळ्यांचा परस्पर संबंध जिथे येईल त्याला म्हणायचं व्याकरण, किंवा त्यांचा संबंध वेगळ्या नियमांनी किंवा नियमांच्या अंगभूत व्यवस्थेनं ज्यावेळेस बदलेल किंवा ज्यावेळेस स्पष्ट होईल त्याला म्हणायचं व्याकरण. असं कोण म्हटलं? चिपळूणकर म्हटलं. या दोन व्याख्या लक्षात आल्या. तर्खडकरांचं काय? शुद्ध अशुद्ध शुद्ध. आणि चिपळूणकरांचं काय? संबंध, शब्दांच्या जाती, त्यांचे लक्षणे, त्यांच्या घटना, या सगळ्यांचा संबंध. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्यावर ह्या दोन व्याख्या होतील. आता आपण दोन पाहिलं, तर्खडकर काय म्हणतात ते एक पाहिलं आणि चिपळूणकर काय म्हणतात ते एक पाहिलं. पण आता परत दामले काय म्हणतात ते पण पाहायचं आपल्याला. काय म्हणतात दामलेकडे बघा. व्याकरण हे भाषेचे शास्त्र आहे. तिघं पण ह्याच्यामधले, तर्खडकर पण शास्त्र आहे म्हणतात, दामले पण शास्त्र आहे म्हणतात. ओके. भाषेचा व्यवहार किंवा उपयोग कोणत्या नियमास अनुसरून होतो? बघा एकदम सोपी. भाषेचा व्यवहार किंवा भाषेचा उपयोग हे कोणत्या नियमांना अनुसरून होतो, हे ज्या नियमांनी सांगितलं जातं त्याला म्हणायचं व्याकरण. कोण म्हणतंय असं? दामले म्हणतात. बघा, ज्या शास्त्रात सांगितलं जातं त्याला म्हणायचं व्याकरण. काय म्हटलंय? व्याकरण हे भाषेचे शास्त्र आहे. ओके, इथपर्यंत शास्त्र आहे, ठीक आहे. पण मग भाषेचे व्यवहार किंवा भाषेचा उपयोग हे कोणत्या नियमास अनुसरून सांगितला जातो किंवा कोणत्या नियमाला अनुसरून स्पष्ट केलं जातं, आणि त्याच नियमांना काय म्हणायचं? व्याकरण म्हणायचं. हे कोण म्हणतंय? मोके दामले. ओके, इथपर्यंत काय अडचण? तर्खडकर काय म्हणतायत? शुद्ध अशुद्ध शब्द समजले पाहिजे त्या नियमांचा अभ्यास करून, ठीक आहे. त्याच्यानंतर आपले चिपळूणकर काय म्हणतायत? चिपळूणकर म्हणतायत भाषेचे शब्द, त्या शब्दांच्या जाती, त्यांच्या घटना, या सगळ्यांचा संबंध जिथे स्पष्ट होतो किंवा ज्या नियमांनी स्पष्ट होतो त्याला म्हणायचं व्याकरण, भाषेचे व्याकरण. हे कोण म्हणतंय? चिपळूणकर. नंतर दामले काय म्हणताय त्याच्यामध्ये? की भाषेचे शास्त्र येते, पण व्यवहारामध्ये भाषेचे व्यवहार आणि भाषेचा उपयोग ज्या नियमांनी स्पष्ट केला जातो त्याला म्हणायचं भाषेचे व्याकरण. हे कोण म्हणतंय? मोके दामले. पुढे आता परत पुढे राजवाडे. पहिले आपण काय पाहिले? तर्खडकर, नंतर चिपळूणकर, नंतर दामले. ओके, ह्यांचं काय? शुद्ध शब्द अशुद्ध शब्द, शुद्ध पुढं अशुद्ध. ओके, चिपळूणकरांचं काय? संबंध लक्षात ठेवा. मग कोणाकोणाचा संबंध? शब्द, घटना, जाती शब्दाच्या. आणि दामले काय म्हटलेत? व्यवहार, भाषेचे व्यवहार आणि काय? भाषेचा उपयोग ज्या नियमांनी स्पष्ट होतात त्या नियमांना काय म्हणायचं? हे म्हणायचं. आता राजवाडे. हे तीन मागचे लक्षात आले. जोड्या जुळवायला येऊ शकतो बरं का यातले थोडे थोडे शब्द. आणि आयोग आता विचार करत नाही आपण थोडक्यातच द्यावं. पूर्ण व्याख्या म्हणलं तर जोड्या द्यायला विचारतील किंवा व्याख्या देतील त्याच्यातले विचारवंत विचारतील की कुणी कोणती व्याख्या केली ते. हे पण पाहणं खूप गरजेचं आहे. आयोग कुठल्या किंवा परीक्षार्थीकडून आयोगाला काय हवं आहे हे एक लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे व्याकरण म्हणजे बोलून चालून शब्दाचे फोड. राजवाड्यांनी आतापर्यंत केलेले ते सगळ्याची फोड करून टाकली. काय? भाषा म्हणजे शब्दांची फोड. आणि जिथपर्यंत आपल्याला अर्थ सापडतोय तिथपर्यंत त्या शब्दाची फोड करायची. जिथं अर्थ सापडत नाही, ज्या शब्दाला किंवा ज्या वर्णाचा अर्थ सापडत नाही तिथं ते थांबणं म्हणजे व्याकरण होय. बघा काय? व्याकरण म्हणजे बोलून चालून फोड करणे, फोडीचे शास्त्र. फोड होणे शक्य नाही म्हणजे जिथं फोड होणे शक्य नाही, म्हणजे जिथपर्यंत फोड होतीये तिथपर्यंत न्यायची असते. जिथे अन्वय लागत नाही, लिंग वचन विभक्ती कळत नाही. म्हणजे आता समजा जिथपर्यंत आपण फोड केली आहे तिथं गेल्याच्या नंतर लिंगाने पण फरक पडत नाही, वचनाने फरक पडत नाही, विभक्तीने फरक पडत नाही, तिथपर्यंत नेलं ते व्याकरण शास्त्राप्रमाणे थांबतात. ते सांगितल्याप्रमाणे ही व्याख्या तुम्ही लक्षात ठेवाच. फक्त काय लक्षात ठेवायच्या मध्ये? राजवाड्याने काय केली आहे? फोड. नियमांनी. ओके, जाऊ दे, ते आपण बघूयात पुढे. इथे राजवाड्याने काय केले? शब्दांची फोड. ओके,
शब्दांची फोड. पुढं काय सबनीस तर आहेतच. शब्दांची उत्पत्ती आणि योजना त्यांचे ज्ञान ज्या शास्त्राकडून मिळते त्याला म्हणायचं व्याकरण होय. आता बघा इथपर्यंत आपण सगळ्या व्याख्या पाहिल्यात, पण आता इथून पुढे पण आहेत ना, आपण त्याला कीवर्ड आपण बनवलेत. इथपर्यंतचे कीवर्ड झाले. राजवाड्यांची फोड, दामलेंचे दामलेंनी काय सांगितलं होतं आपल्याला बघा, भाषेचा उपयोग आणि भाषेचे व्यवहार हे स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे काय, व्याकरण होय. इथं सांगितलं होतं. पुढे तर्खडकरांनी काय सांगितलं होतं, भाषा हे शास्त्र आहे, पण भाषेचे नियम आणि एवढे नियम आहेत की त्याच्यातून आपल्याला जे नियम लावले तर आपल्याला शुद्ध काय ना शुद्ध काय भाषेतलं समजतं, त्याला म्हणायचं व्याकरण. साध्या सरळ आपल्या भाषेत लक्षात ठेवण्याच्या भाषेत मी तुम्हाला सांगतोय, हे लक्षात ठेवा. त्याला म्हणायचं व्याकरण. कोणी सांगितलं, तर्खडकरांनी. नंतर चिपळूणकर काय म्हणतायत की घटना, त्याच्यामधले शब्दांच्या जाती किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा संबंध किंवा परस्पर संबंध जिथं लागतो त्याला म्हणायचं व्याकरण. त्याच्यानंतर दामलेंची पाहिले आपण, राजवाड्यांनी फोड केली शब्दाची. कुठपर्यंत फोड केली, जिथपर्यंत त्याचा अर्थ होत नाही, अर्थ नाही का तिथपर्यंत फोड केली. आणि मग ते फोड केल्याच्या नंतर आपल्याला त्यांना जाणवलं लिंगाप्रमाणे बदल होत नाही, वचनाप्रमाणे बदल होत नाही, विभक्तीप्रमाणे कुठली ते कळत नाही, तिथं थांबतं. त्या सगळ्याला म्हणत व्याकरण म्हणायचं. हे यांनी सांगितलं राजवाड्यांनी फोड. त्याच्यानंतर पुढे आपण काय पाहिलं, सबनीस. सबनीसाने सांगितलं भाषेची उत्पत्ती आणि भाषेचं योजना म्हणजेच काय उपयोग ही ज्या शास्त्राने स्पष्ट होते त्याला म्हणायचं भाषेचं व्याकरण. कोण म्हणतंय, सबनीस. बघा आता पुढे, व्याकरण ही भाषेच्या घटनेची विशिष्ट दृष्टिकोनातून पाहिलेली यथार्थ वास्तव लाघवयुक्त आणि सुसंगत अभिव्यक्ती आहे. मंगळूरकरांचे काय आहे, अभिव्यक्ती. काय, अभिव्यक्ती. बघा काय म्हणलंय, व्याकरण हे भाषेच्या घटनेची विशिष्ट दृष्टिकोनाने पाहिलेली यथार्थ वास्तव लाघवयुक्त म्हणजे समजण्याचं एकदम उत्तम आणि सुसंगत अभिव्यक्ती आहे. भाषा ही काय करते, मनातील विचार बोलून दाखवते. म्हणजेच काय, माझ्या मनातील असणारे विचार, कल्पना, अर्थछटा हे अभिव्यक्त करते. पण ते कुठल्या नियमाने व्हायला पाहिजेत, म्हणजे इंटरनली अर्थ तोच होतो त्याचा. काय, दृष्टिकोन पाहिजे यथार्थ वास्तव लाघवयुक्त समज सुसंगत अभिव्यक्ती म्हणजे काय, व्याकरण होय. मंगळूरकर म्हणतात. आणि ठीक आहे ना, भाषा आहे, स्पष्ट पण करायची आहे, बोलायचंय, पण ते कशी असली पाहिजे, सुसंगत असली पाहिजे. ती कशी असली पाहिजे, वास्तव असली पाहिजे, एकदम तंतोतंत असली पाहिजे. आणि ते व्यक्त करण्याची अभिव्यक्ती ज्या नियमाने होती तिलाच म्हणायचं काय, व्याकरण होय. असे कोण म्हणतायत, मंगळूरकर. अभिव्यक्ती. पुढं, व्याकरण म्हणजे भाषेच्या सद्यकालीन किंवा विशिष्टकालीन स्वरूपाचं वर्णनात्मक विवरण होय. अर्जुन वाडकर विवरण. ओके. काय, सद्यकालीन आणि विशिष्टकालीन स्वरूपाचं वर्णनात्मक विवरण होय. भाषा व्याकरण म्हणजे काय, व्याकरण म्हणजे कोण म्हणतंय असं, अर्जुन वाडकर. अर्जुन वाडकर आणि राजवाड्यांमध्ये फरक करायचा नाही बरं, लक्षात ठेवा. पुढे अर्जुन वाडकर काय म्हणतात, व्याकरण म्हणजे भाषेच्या सद्यकालीन किंवा विशिष्टकालीन स्वरूपाचं वर्णनात्मक विवरण म्हणजे काय, भाषा होय. कोण म्हणतंय, अर्जुन वाडकर. इथपर्यंत काय लक्षात ठेवायची गरज येते, थोडं थोडं लक्षात. चला परत एकदा पाहूयात आपण इथपर्यंतचे केलेले. ओके. काय, तर्खडकर काय म्हणतायत की तर्खडकर म्हणतात हे शास्त्र आहे. ओके. ते काय म्हणतात, जेणेकरून भाषेचं तत्वज्ञान समजतंय, म्हणजे त्याच्या आतील कुठले आतील जे नियम कळतात आणि जेणेकरून आपल्याला ते नियम किंवा ती भाषा शुद्ध आहे का अशुद्ध हे समजते, तिला म्हणायचं त्या नियम स्पष्ट करणारे किंवा शुद्ध अशुद्ध ज्याच्या आधारे आपण, ज्या नियमांच्या आधारे आपण सांगणार आहोत किंवा बघणार आहोत त्याला म्हणायचं व्याकरण. असं कोण म्हणतंय, तर्खडकर म्हणतात. दुसरं काय बघितलं तर आपण, चिपळूणकर. बघा चिपळूणकर काय म्हणतात, चिपळूणकर म्हणलं की आपण संबंध लक्षात ठेवायचा. आणि संबंध कशा कशाचा बघा. काय, व्याकरण म्हणजे भाषेच्या घटकांचा संबंध, शब्दांच्या जातीचा संबंध, त्यांच्या लक्षणांचा संबंध, त्यांच्या घटनांचा संबंध, या सगळ्यांचा संबंध, परस्परांशी असणारा संबंध, या विषयांचा विचार म्हणजेच काय, व्याकरण होय. कोण म्हणतंय, चिपळूणकर. पुढची व्याख्या आपण दामलेंची पाहिली. काय, भाषा हे शास्त्र आहे आणि व्यवहार उपयोग म्हणजे भाषेचा व्यवहार करताना उपयोग करताना कुठले नियमाला अनुसरण होते त्या नियमांना म्हणायचं व्याकरण. पुढे बघा, फोड
राजवाडे म्हणलं की फोड. कशाची फोड करायची? भाषेच्या. व्याकरण म्हणजे बोलून चालून फोड, आणि या फोडीचे शास्त्र. फोड होणे जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत न्यायचं, आणि त्याचा अन्वय अर्थ लागत नाही तिथपर्यंत न्यायचं. तिथपर्यंत नेल्याच्या नंतर एखादा शब्द किंवा एखादा वर्ण त्याला लिंगाने लिंगानुसार बदल होत नाही, वचनानुसार बदल होत नाही ना, विभक्तीनुसार बदल होत नाही, तिथपर्यंत त्याची फोड करायची. आणि जिथं आणि जी ती फोड आपण ज्या शास्त्राच्या आधारे करतो त्याला म्हणायचं व्याकरण. हे कोणी केली? राजवाड्यांनी. फोडाफोडी लक्षात ठेवायचं. फोड 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 राजवाडे. तर्खडकर. ज्या नियमांचा अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला भाषेमध्ये शुद्ध काय ना अशुद्ध काय, मी इन जनरल लक्षात ठेवण्याच्या उद्देशाने सांगतो या. नाहीतर तुम्ही परत म्हणाल की सरांचीच व्याख्या पाठ नाही आणि सर आपल्याला सांगतात. तुम्हाला व्याख्या पाठ करायची नाही, तुम्हाला मी ट्रिक्स सांगतोय, लक्षात घ्या. आणि ट्रिक्सच्या आधारे तुम्ही व्याख्येच्या पाठांतरापर्यंत 80% 90% जात आहे, लक्षात घ्या. पुढे चिपळूणकर. काय म्हणले चिपळूणकर? संबंध कुणाचा? भाषेच्या शब्दांचा जातींचा, या सगळ्याचा जो संबंध आहे तो संबंध बघा. त्यांची लक्षणे, घटना, जाती, शब्दांच्या जाती, त्यांची लक्षणे, त्यांची घटना यांचा परस्परांशास्त्र संबंध व्यक्त करणारे किंवा त्यांचं परस्पर आपल्याला स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे काय? व्याकरण होय. भाषाशास्त्र. भाषेचा व्यवहार ज्या नियमांना अनुसरून होतो ते नियमान स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे भाषा होय. दामले म्हटलेत. त्याच्यानंतर काय? राजवाडे काय म्हटलेत? फोड जिथपर्यंत होते तिथपर्यंत पुढं. सबनीस म्हणलेत शब्दांची उत्पत्ती आणि त्याचं योजना. योजना म्हणजे वापर, लक्षात घ्या. शब्दांची उत्पत्ती कशी झाली, त्याचा वापर कसा झाला, हे ज्या नियमांच्या आधारे किंवा ज्या शास्त्राच्या आधारे व्यक्त होते त्याला काय म्हणायचं? व्याकरण म्हणायचं. कोणी सांगितलं? सबनीसांनी. व्याकरण ही भाषेच्या घटनांची विशिष्ट दृष्टिकोनाने पाहिलेली यथार्थ, वास्तव, लाघवयुक्त आणि सुसंगत अभिव्यक्ती म्हणजे मंगळूरकर. अभिव्यक्ती लक्षात ठेवायचं म्हणजे व्याकरण होय, आणि त्याला काय म्हणायचं? व्याकरण. हे कोणी घेतली? मंगळूरकरांनी. अर्जुन वाडकरांनी काय केलं? वर्णनात्मक विवरण केले. कशाच्या? भाषेच्या सध्याकालीन आणि विशिष्टकालीन या जे बदल होत गेले आणि त्या स्वरूपाचं वर्णनात्मक विवरण म्हणजे काय? भाषा होय. पुढे चला, इकडे लक्ष द्या. इकडे इथपर्यंत आला. आपण काय काय अभ्यासलं आतापर्यंत? भाषा म्हणजे काय? भाषेचे प्रकार बघा. मी आता इथपर्यंत सगळं ओव्हरलुक करतो इथं आतापर्यंतच. भाषा म्हणजे काय? साधन आणि पूल लक्षात ठेवायचं. भाषा काय आठवतंय का काही? घ्या चला. भाषा म्हणजे साधन काय? बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. उलट घेता. साधन काय? आपल्या मनातील भावना, कल्पना, विचार, अभिव्यक्ती व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय? भाषा होय. भाषा हा शब्द संस्कृत भाष याच्यापासून आलेला आहे आणि त्याचा अर्थ होतो बोलणे, बोलण्याचा व्यवहार करणे आणि मनातील विचार बोलून दाखवणे. महत्वाचा अर्थ होतो म्हणजे भाषा. इथपर्यंत. नंतर काय पाहिलं आपण? लिपी. लिपी म्हणजे काय? लिंपणे. ओके, इथपर्यंत पाहिलं होतं. आणि आपण नंतर त्याचा अर्थ होतो भाषा. संस्कृत धातू आणि त्याचे अर्थ आपण पाहिले होते. भाषा. ओके. लिप चा लिंपणे अर्थ होतो. लिख चा लिहिणे किंवा लिखाण अर्थ होतो, हे पण आपण पाहिलं होतं. नंतर लिपीचे प्रकार आपण पाहिले. काय? खरोष्टी, ब्राह्मी, देवनागरी आणि मोडी. खरोष्टी इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत बौद्ध कालखंडामध्ये, आशिया खंडामध्ये, नंतर काय भारताच्या वायव्य भागामध्ये इथपर्यंत पाहिलं होतं. आणि तिलाच काय म्हटलं जातं? गांधारी लिपी म्हटलं जातं. कोणाला? खरोष्टीला. र आणि र आपण लक्षात ठेवलं होतं. परत ब्राह्मी, भारतातील अत्यंत प्राचीन, भारतातील सर्व लिपींची ती जननी आहे आणि ब्रह्मदेवाने शोध लावला म्हणून तिला काय म्हटलं जातं? ब्राह्मी लिपी असं म्हटलं जातं. नंतर काय पाहिलं आपण? देवनागरी लिपी. अरे हे स्वतःला देव मानायचे आणि ते नगरात राहायचे, आणि देवनागरी लिपी म्हणजेच आर्यांची लिपी ही अशी म्हणून ओळखली जाते. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. आणि देवनागरी लिपी लिहिल्याच्या नंतर त्यांच्या अक्षरांच्या वरती जी डावीकडून उजवीकडे जी एक रेख मारली जाते, रेष मारली जाते, तिला म्हणायचं शिरोरेषा. काय म्हणायचं? शिरोरेषा. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते हे सगळीकडे आहे, पण शिरोरेषा ही सुद्धा डावीकडून उजवीकडेच ओढली जाते, हे लक्षात ठेवा याच्यामध्ये. पुढे काय म्हटलं होतं आपण? ती कशी बनली असते? उभ्या, आडव्या, तिरप्या आणि गोलसर या चिन्हांनी बनलेली असते. कुठली? देवनागरी लिपी. देवनागरी लिपीमध्ये कुठल्या कुठल्या भाषा येतात? मराठी, संस्कृत, गुजराती, पाली, बंगाली, अजून झालं इथपर्यंतच या भाषा येतात. त्याच्यानंतर आपण मोडी लिपी पाहिली. मोडी लिपीमध्ये काय पाहिलं होतं आपण? की देवनागरी लिपी हीच काही काळ मुरड घालून लिहिली जायची म्हणून तिला मोडी लिपी असं म्हटलं जायचं.
तर तिलाच काय म्हटलंय धावलिपी असं सुद्धा म्हटलं जातं. कशाला? मोडी लिपी. आणि हेमादी पंतने तिचा शोध लावला. आता इथे आपल्याकडून राहिलं ते देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असे म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. इथपर्यंत आपण कालच्या लेक्चरला पाहिलं होतं. मग आता आजच्या लेक्चरला किंवा आज ओव्हरलुकिंग करताना आपण काय पाहिलं होतं? व्याकरण म्हणजे काय, व्याकरणाचे व्याख्या काय होत्या, विविध व्याकरणकर्त्यांनी त्यांच्या काय व्याख्या केल्या, त्या कशा लक्षात ठेवायच्या, हे आज पाहिलं होतं आपण. परत पहिल्यापासून पुढे जाण्याच्या आधी घेऊ आपण. बघा काय म्हटलं होतं आपण, भाषा अधिक व्याकरण आधी आपल्याला बघायचं, पण भाषा ही तिच्या नियमांसहित विकसित होत असते. पुढे काय पाहिलं होतं आपण, ते परस्परांवरती अवलंबून असते. कोण? भाषा. आणि भाषेमध्ये जसा नदीच्या प्रवाहाप्रमाणे बदल होतो तसाच भाषेमध्येही बदल होतो. म्हणजेच काय, बदल होणे काळानुरूप किंवा स्थलानुरूप बदल होणे हे भाषेच्या जिवंतपणाचं लक्षण आहे, हे आपण पाहिलं होतं. पुढे बदल होतो, भाषा नीटनेटकेपणा म्हणजे आपण जे बोलतो किंवा लिहितो ते नीटनेटकेपणाने व्यवस्थित आकर्षक बिनचूक असायला हवे, त्यासाठी व्याकरणाचा अभ्यास करणं गरजेचं आहे, हे पाहिलं होतं. पुढे काय पाहिलं होतं आपण, व्याकरण म्हणजे काय पाहिलं होतं. व्याकरण म्हणजे काय, भाषा आधी भाषा बनते मग तिचे व्याकरण ठरते. भाषा कशी असावी याचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र, काही नियम ठरवण्यात आले आहेत. मग त्या नियम जर हे वरचं हे असं असेल तर यावरून आपण काय म्हणतोय, जे व्याख्या आहेत त्या भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा सुस्त करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. पुढे काय झालंय, विचार व्यक्त करण्याचे नियम म्हणजे भाषा होय. त्याच्यानंतर भाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था म्हणजे भाषा होय. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे भाषा होय. भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. सॉरी, शास्त्र म्हणजे भाषा नाही, व्याकरण होय. आपण रिव्हिजन एवढ्या वेळा घेतो की त्याच्यामध्ये भाषा आणि व्याकरण हे दोन्ही घटक एकत्र बोलले जातात. पण तुम्ही इथे लक्षात ठेवा, काय, विचार व्यक्त करण्याचे नियम म्हणजे व्याकरण होय. भाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था म्हणजे व्याकरण होय. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. ओके. पुढे भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरवले जातात त्या नियमांचे स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे भाषा होय. ही व्याख्या कोणी केली आहे? श्रीपाद भागवत यांनी केलेली आहे. पुढं नियमांची शास्त्रीय दृष्ट्या व्यवस्थित मांडणी म्हणजे व्याकरण होय. लक्षात येते का, भाषा कशाला म्हणायचं आणि व्याकरण कशाला म्हणायचं? ठीक आहे. पुढे नियमांची भाषा विकसित होत असताना नियम विकसित होत गेले हे लक्षात घेऊन भाषेच्या नियमांची रचना केली म्हणून त्याला व्याकरण म्हणायचं. महर्षी पतंजलीने व्याकरणाला शब्दानुशासन असं म्हटलं जाईल. शब्द अधिक अनुशासन बरोबर शब्दानुशासन ही संधी आपल्याला पुढे पाहिजे. अनुशासन म्हणजे नियम, शिस्त, आणि शिस्त कशाने येते? नियमानुसार येते. म्हणून काय की अनुशासन म्हणजे शब्दाचे जे नियम आहेत ते शिस्तबद्ध पद्धतीने मांडणी करणे म्हणजेच नियमांना धरून, म्हणजे त्याला व्याकरण असे म्हणतात. असं कोण म्हटलंय? पतंजली म्हटलेत. भाषा शुद्ध करण्याचे शास्त्र, डायरेक्ट प्रश्न विचारलेले आहेत बरं का आधी आयोगाला. आपण हे जे पूर्णपणे पीपीटी बनवताना आयोगाने विचारलेले प्रश्न सर्व पुस्तके आहे कन्सिडर करूनच आपण पीपीटी बनवलेले आहेत किंवा आपल्या ज्या नोट्स आहेत त्या पद्धतीने बनवलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडून काय राहील याची शक्यता कमी आहे. पुढे व्याकरण म्हणजे भाषेचे रचनात्मक आदर्श कसे असावे ते प्रतिपादन करणारे शास्त्र म्हणजे भाषा होय. व्याकरण हा शब्द वी अधिक आ अधिक कृ यापासून बनलेला आहे. याच्यामध्ये कृ हा धातू आहे आणि त्याचा अर्थ काय होतो? करण असा होतो. ठीक आहे. इथपर्यंत आपण पाहिलं. आता आपल्याला विविध विचारवंतांनी केलेले व्याख्या पाहिजेत. काय पाहिजेत? तर्खडकर काय म्हणतात? एक शास्त्र आहे बाबा, ते त्याच्यात तत्वज्ञान आहे भाषेचं, आणि ते तत्वज्ञान ज्या नियमांनी आपल्याला समजतं किंवा ज्या नियमांनी आपल्याला त्यातलं शुद्ध आणि अशुद्ध काय हे समजतं त्याला म्हणायचं व्याकरण. हे म्हटले कोण? तर्खडकर. त्याच्यानंतर चिपळूणकर काय म्हणलेत की व्याकरण म्हणजे भाषेचे घटक. भाषेचे घटक आता काय काय आहेत? शब्दांच्या जाती, त्यांची लक्षणे, त्यांच्या घटना, त्यांचा परस्परांशी असणारा संबंध ज्या शास्त्राच्या आधारे समजतो त्याला म्हणायचं व्याकरण. पुढे हे चिपळूणकर म्हटले. पुढे दामले काय म्हटलेत? दामले व्याकरण म्हणजे भाषेचे शास्त्र आहे. आता बऱ्यापैकी जणांनी भाषेचे शास्त्र सांगितले व्याकरण म्हणजे. आपण भाषेचे व्यवहार आणि त्याचा उपयोग म्हणजे काय? भाषाचा उपयोग आपण ज्या पद्धतीने करतो आणि त्या पद्धतीने करत असताना काही नियम ठरवून दिलेत आणि ते नियम म्हणजे व्याकरण हे म्हटले दामले. पुढे बघा इथं आता फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं. राजवाड्यांनी फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं. राजवाडे काय म्हणतात की बाबा जर व्याकरण आपल्याला व्याकरणाची व्याख्या करायची असेल तर कशी करायची? त्याची एकदम फोड करायची आणि फोड करून जिथपर्यंत फोड होती तिथपर्यंत काढायची आणि एकदा का फोड झाली त्याच्यात कुठलाही बदल होणार नाही. लिंगानुसार होणार नाही, विभक्तीनुसार होणार नाही, वचनानुसार बदलणार नाही.
जेव्हा त्याचा अर्थही प्राप्त होणार नाही तिथपर्यंत फोड करायची, आणि ती फोड करण्याच्या शास्त्राला काय म्हणायचं? व्याकरण असं म्हणायचं. कोण म्हणतंय? राजवाडे म्हणतायत. पुढं सबनिसांचे काय? भाषेची उत्पत्ती आणि योजना कशा प्रकारे, योजना म्हणजे उपयोग कशा पद्धतीने होतो, आणि ते होत असताना ज्या नियमाने होतो त्याला म्हणायचं व्याकरण. सबनिसांची एकदम सोपी व्याख्या आहे. पुढे व्याकरण ही भाषेच्या घटना दृष्टिकोनातून यथार्थ, वास्तव, लाघवयुक्त, सुसंगत, अभिव्यक्ती. भाषा ही अभिव्यक्त करण्याचं साधन आहे, पण ते कसं असलं पाहिजे? यथार्थ, वास्तव, लाघवयुक्त, सुसंगत आणि सुसंगत हे अभिव्यक्त करण्याचे नियम म्हणजेच काय? व्याकरण होय, असं कोण म्हटलंय? मंगळूरकर. पुढे व्याकरण म्हणजे भाषेच्या सद्यकालीन आणि विशिष्टकालीन स्वरूपांचं वर्णनात्मक विवरण म्हणजे व्याकरण होय, असं कोण म्हटलंय? अर्जुन वाडकर म्हटलेत. इथपर्यंत काय अडचण? आतापर्यंत काय अडचण आहे का? एकदा परत सराव करा. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण परत ह्याची रिव्हिजन घेणार आहोत. काय रिव्हिजन घेणार आहोत? ठीक आहे, चला. भाषा म्हणजे काय ते समजलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षेला हा अभ्यास कशासाठी करायचा हे आपल्याला बऱ्यापैकी पद्धतीने समजलं. नंतर आपल्याला काय करायचं की बाबा ठीक आहे, बाबा करायचं तर ठीक आहे, आपल्याला अभ्यास कसा करायचा ते पण माहिती झाले. करावा तर लागणारच आहे, त्याच्यासाठी धडपड तर करावीच लागणार आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्या संकल्पना समजून घ्याव्या लागणार आहेत. आता त्याच्यानंतर मग आपण पहिलं भाषा म्हणजे काय समजलं, भाषेचे प्रकार काय ते समजलं, लिपी म्हणजे काय ते समजलं, लिपीचे प्रकार काय ते पण समजलं. भाषेच्या ज्या व्याख्यात किंवा भाषेमध्ये ज्या ज्या विचारवंतांनी योगदान दिलं ते आपण कालच्या लेक्चरला पाहिलेलं आहे, ते आपण रिव्हिजन करून घेऊया. त्याच्यानंतर आज आपण पाहिलं की भाषा आणि व्याकरण यांचा परस्पर संबंध. परस्पर संबंधामध्ये काय महत्वाचं आहे, काय नाही आहे महत्वाचं, भाषा महत्वाची का व्याकरण महत्वाचं का, त्या दोन्ही ज्या पद्धतीनं आपण अभ्यास करतो ते दोन्ही कशा पद्धतीने आपल्याला महत्वाचं ते पाहिलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं व्याकरण म्हणजे काय. व्याकरण म्हणजे ढोबळ मानाने आपण आतापर्यंत सगळे जे मुद्दे आहेत ते एकाखाली एक मांडून घेतले की जेणेकरून त्याच्यावरती प्रश्न आला तर आपल्याला तो यावा. ते नियम सगळे आपल्याला माहिती असावेत ते पाहिलं. त्याच्यानंतर आपण विविध विचारवंतांनी केलेल्या व्याख्या आपण पाहिल्या. कशाच्या? व्याकरणाच्या पाहिल्या. आता एकदा आठवून बघा त्या व्याख्या येतात का ते आपल्याला. पहिली व्याख्या तर्कडकरांनी केली होती, दुसरी व्याख्या चिपळूणकरांनी केली होती, तिसरी व्याख्या दामलेंनी केली होती, चौथी व्याख्या ही आपल्याला राजवाड्यांनी केली होती, पुढची व्याख्या आपली सबनिसांनी केली होती, सगळ्यात शेवटची व्याख्या ही आपली अर्जुन वाडकर यांनी केली होती. आता याचा संबंध बघा कसा येतो तो. तर्कडकर काय म्हणतात? शुद्ध आणि अशुद्ध आपल्याला कळतं त्या नियमांचा अभ्यास केल्यामुळं. ओके. चिपळूणकर काय म्हणतात? शब्दांची किंवा त्या सगळ्यांच्या घटना, त्यांचे नियम, हे सगळ्यांचा संबंध असला पाहिजे, शब्दांच्या जाती हे त्या सगळा. पुढे बघा ना, हे तर शुद्ध अशुद्ध समजलं. चिपळूणकर म्हणतात त्यांचा संबंध. दामले म्हणतात की बाबा ते नियम आहेत पण ते ज्या शास्त्राला सांगितलं त्याच्या व्यवहाराने उपयोग व्हायला पाहिजे त्याचा. नंतर परत काय? राजवाड्या म्हणतात की फोडाफोडीचं राजकारण. चला फोडाफोडी करा, त्या शब्द इतकी फोड करा त्याच्यात काय राहिलंच नाही पाहिजे, त्याच्यावर कुठलाच फरक पडला नाही पाहिजे, कशाचा कुठलाच. आज सद्यस्थितीला अनुसरून जर पाहिला तर वेगवेगळ्या प्रकाराने आपण फोडाफोडी करतोय, लक्षात घ्या. समजलं असेल. पुढं शब्दाची उत्पत्ती आणि योजना सबनीस म्हटले, त्याचं शास्त्राकडून होते. नंतर मंगळूरकर म्हणतात दृष्टिकोन यथार्थ वास्तव झाला पाहिजे. त्या भाषा जे आपण अभिव्यक्त होतोय ते अभिव्यक्त होतानाच यथार्थ, त्याच्यानंतर वास्तव वर्णन करताना ते नियम व्यक्त होतात, त्याला काय म्हणायचं? व्याकरण म्हणायचं. मंगळूरकर. त्याच्यानंतर अर्जुन वाडकर काय म्हणतात की वर्णनात्मक विवरण झालं पाहिजे, तत्कालीन पण सद्यकालीन पण. आता आपल्याला व्याकरण अभ्यासायचं आहे. काय? व्याकरण अभ्यासायचं. इथून पुढे तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप बारकाव्याने लक्ष द्यावं लागणार आहे, कारण की व्याकरण अभ्यासाचा हा आपला टप्पा इथून पुढे सुरुवात झालेला आहे. आतापर्यंतचा तो आपण घटक अभ्यासला, याच्यावरती 2 ते 3 मार्काचे प्रश्न येऊ शकतात आणि त्या प्रश्नामध्ये आपण बऱ्यापैकी न्याय दिलेला आहे. तुम्हाला सराव करून सुद्धा खूप काही गोष्टी शिकता येतील. बऱ्यापैकी न्याय देऊन सुद्धा, अभ्यास करून सुद्धा जर आपल्याला मार्क नाही आले तरी आपलं काहीतरी चुकतंय, आपलं स्वतःचं काहीतरी चुकतंय, याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे, लक्षात घ्या. पुढे आता आपल्याला व्याकरण अभ्यासायचं आहे. व्याकरणामध्ये काय काय अभ्यास आहे, त्याच्यामध्ये मराठी भाषेचं व्याकरण अभ्यासायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे हे सगळं बघायचं आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला सिलेबस दाखवतो, आपल्याला सिलेबसमध्ये काय काय घ्यायचं हे दाखवतो आणि त्याच्याप्रमाणे आपण पुढे जाऊयात. सिलेबस हा ढोबळमानाने दिलेला आहे. आतापर्यंतच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका, सर्व पुस्तके जे आपण आधारभूत पुस्तक मानतो, मोरा वाळंबे यांचं, त्या पुस्तकातला आणि सर्व पुस्तकाचा अभ्यास करून आपण हा सिलेबस मांडलेला आहे. त्या सिलेबसाचं वर्गीकरण केलेलं आहे. तुम्ही ते पाहावं, मी ते एक्सप्लेनेशन देतो आणि त्या सिलेबसनुसार आपल्याला पुढे जायचं आहे.
तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आता सिरियस व्हा या सगळ्यांमध्ये. ठीक आहे, चला आता आपण सिलेबस पाहूया. व्याकरण अभ्यासाचे घटक. काय? व्याकरण अभ्यासाचे घटक. त्यालाच म्हटले भाषेच्या अभ्यासाचे घटक. व्याकरण अभ्यासाचे घटक आणि भाषा अभ्यासाचे घटक हे दोन पद्धतीमध्ये व्यक्त होतात. पहिला आहे तो म्हणजे गद्य, दुसरा आहे तो म्हणजे पद्य. लगेच खाली बघत राहायचं नाही. आपल्याला जी सवय लागलेली ना पीपीटी दिली की लगेच खाली सगळं बघत घ्यायचं काय आहे त्याच्यामध्ये. अजिबात नाही. जसं मी बोलतोय जसं तसं तसं खाली चला, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला ज्या सिक्वेन्सनुसार आपण येऊयात त्या सिक्वेन्सनुसार आपण शिकत राहूयात. चला, काय भाषेच्या अभ्यासाचे घटक आणि व्याकरण अभ्यासाचे घटक हे आपल्याला पाहिजे. ते दोन प्रकारामध्ये केले जातात. एक म्हणजे गद्य आणि दुसरा म्हणजे पद्य. चला, गद्यामध्ये काय काय येतं तिकडे नका बघू लगेच. पुढे गद्यमध्ये काय? वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार. आता हे तीन शब्द येतं. काय? तीन शब्द: वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार. आता तुम्हाला सांगतो, वर्णविचार आहे, वाक्यविचार आहे, शब्दविचार आहे, पण इथं आपल्याला वर्ण म्हणजे काय हे तर माहिती पाहिजे, वाक्य कसं बनतं हे तर माहिती पाहिजे, शब्द कसं बनतं हे तर माहिती पाहिजे. तर त्यासाठी आपण लगेच ते कशा बनतात काय म्हणतात आपण बघणार. तर वर्णविचारामध्ये काय काय येणार? वर्णमाला. बघा, वर्णविचारामध्ये वर्णमाला, वर्णांचे प्रकार. वर्णाचे प्रकार नाही, वर्णाचे प्रकार नाही. मूग डाळीचं वरण, तूर डाळीचं वरण हे प्रकार नाहीत. वर्ण, वर्णांचे प्रकार. मराठी अक्षरमाला, स्वरांचे प्रकार, व्यंजनांचे प्रकार. आता इथे बघा, आपण वर्ण म्हणजे काय ते पाहणार आहोत, वर्णमाला कुठली ते पाहणार आहोत, आपल्या वर्णमालामध्ये काय काय आहे, कसे बदल झाले हे पाहणार आहोत. पुढे वर्णांचे प्रकार ते पाहणार आहोत. वर्णांचे कुठले कुठले प्रकार आहेत, वर्गीकरण कसं केलं आहे, प्रकार आणि वर्गीकरण कसं केलं आहे हे पाहणार आहोत. पुढे मराठीचे अक्षरमाला कोणते आहे ते पाहणार आहोत. पुढे स्वरांचे प्रकार. स्वरांचे प्रकार जरी आपण म्हटलं असेल तर स्वर म्हणजे काय, कोणते कोणते स्वर आहेत, त्या स्वरांचे प्रकार आपण पाहणार आहोत. स्वर नुसता स्वर याच्यावरती सुद्धा आयोगाने खूप मोठे प्रश्न विचारलेले आहेत. फक्त स्वर कशाला म्हणायचे याचे सुद्धा आपण स्पष्टीकरण घेणार आहोत. प्रत्येकाचं घेणार आहे आपण सगळ्याच. पुढे व्यंजनाचे प्रकार, स्वर आणि व्यंजने यांची उच्चारस्थाने, यांची उच्चारस्थाने काय काय आहेत ते एक पाहणार आहोत. पुढे अकार विल्हेनुसार मांडणी, शब्दांची अकार विल्हेनुसार मांडणी कशी करायची हे पण आपण पाहणार आहोत. त्याचा सराव घेणार आहोत. कशामध्ये? वर्णविचारामध्ये. लक्षात घ्या. जोडाक्षरांचे लेखन आणि संधी आणि संधीचे प्रकार. संधी नाही बाबा. आपल्याला त्या संधीकडे लक्ष दिलं ना तर ही इथली संधी होईल आणि नंतर परीक्षेमध्ये वांदे होतील. हे लक्षात घ्या. संधी आणि संधीचे प्रकार हे आपल्याला वर्णविचारामध्ये पाहायचं. कशामध्ये पाहायचंय? वर्णविचारामध्ये. आता शब्दविचारामध्ये काय काय पाहायचंय? शब्द आणि पद कशाला म्हणायचं, शब्दांच्या जाती कुठल्या कुठल्या आहेत त्या पाहायच्यात आपल्याला, आणि जातींमधले पण प्रकार, हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये पाहिजेत. पुढे शब्दांच्या स्वरूपात होणारा बदल, क्रियापदाचे काळ आणि अर्थ हे एक पाहायचं आपल्याला इथे ह्या सगळ्यांमध्ये. पुढं वाक्यविचारामध्ये विभक्तीचे अर्थ. आता बघा, विभक्ती इथे पाहतोय आपण, विभक्तीचे अर्थ, पण विभक्ती आपण इथे पण पाहणार आहोत शब्दविचारामध्ये. लक्षात घ्या. हे दोन्ही इंटरलिंकिंग ज्यावेळेस करू आपण त्यावेळेस समजेल. हळूहळू आपल्याला सगळ्या गोष्टी समजत जातील. सिलेबस हा आहे, आता टप्प्याटप्प्याने चालू करा सुरुवात. पुढे शब्दाचे व्याकरण चालवणे, प्रयोग, प्रयोगाचे प्रकार, कारक अर्थ आणि उपपदार्थ, उपपद अर्थ असं येते, उपपद अर्थ. पुढे शब्दांचे व्याकरण चालवणे, समास, समासाचे प्रकार, शब्द सिद्धी, शब्द आणि सिद्धी, वाक्यांचे प्रकार, वाक्य पृथक्करण, वाक्य संश्लेषण आणि वाक्य संकलन आणि वाक्य रूपांतर. हा सगळ्यात महत्वाचा घटक इथून पुढे. वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार हा महत्वाचे घटक आहेत. आणि त्याच्यानंतर हे झाले गद्यामधले. आणि पद्यामधले काय आहे इथं? नृत्य, अलंकार, शब्दशक्ती, कवितेचे रसग्रहण, वाक्प्रचार आणि म्हणी. कवितेचे रसग्रहण हा टीईटी, त्याच्यानंतर क्लास 3 टीईटीला बऱ्यापैकी कविता येते आणि कवितेवरती 5 प्रश्न येतात. नाहीतर बाकी सर्व परीक्षांना माझ्या माहितीप्रमाणे पॅसेज आणि पॅसेज, उतार आणि उतारावरचे प्रश्न जे 5 मार्काला विचारतात ते येतं. तर आपण ते पण घेणार आहोत इथे. आणि वाक्प्रचार आणि म्हणी ते शब्द संपदामध्ये त्याचाही आपण सराव करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला इथपर्यंत समजलं का नेमका आवाका काय? मराठी व्याकरणाचा आवाका काय? भाषा आणि व्याकरण हे तर बघितलं आता आपण, पण ह्याचा आवाका कसा आहे काय आहे ते एकदा लक्षात घ्या. ह्या सगळ्यामध्ये आपण दिलेलं आहे तुम्हाला कसं आहे ते. वर्णविचार, वर्णविचाराच्या नंतर शब्दविचार, शब्दविचाराच्या नंतर वाक्यविचार
आणि इकडे पद्यामध्ये. ओके, चला पुढे. आता मी काय म्हटलं होतं तुम्हाला, इथे बघा लक्षात घ्या, इथं मी काय म्हणत तुम्हाला, वर्ण विचार घ्या अभ्यासाचा आहे, शब्द विचार अभ्यासायचा आणि वाक्य विचार अभ्यासायचा आहे. आता विचार 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 ठीक आहे, हे सगळे शब्द तुम्हाला वर्ण विचार, शब्द विचार आणि वाक्य विचार, अरे ठीक आहे ना, अभ्यासायचं ना, पण शब्द म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय, वाक्य कसं बनतं हे तर पहिलं माहिती पाहिजे. हा, मग ते माहिती पाहिजे म्हणून आपण पुढचं घटक तिथनं सुरुवात करणार आहोत. काय ह्या संकल्पना, तिथं काय संकल्पना आहेत, वर्ण आणि मूलध्वनी. ओके, या संकल्पना वर्ण आणि मूलध्वनी, अक्षर कशाला म्हणायचं, शब्द आणि पद कशाला म्हणायचं आणि वाक्य कशाला म्हणायचं. बघा, वर्ण विचार इथं आला, शब्द विचार इथं आला आणि वाक्य विचार इथं आला, हे 3 घटक आले इथं. आता बघा जरा नीट लक्ष द्या इथं. ओके, वर्ण विचार अभ्यासत असताना आपल्याला वर्ण म्हणजे काय हे माहिती पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की शब्द विचार अभ्यासत असताना शब्द म्हणजे काय हे माहित पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट वाक्य विचार अभ्यासताना आपल्याला वाक्य म्हणजे काय हे माहित पाहिजे. सॉरी, पुढे. हा बघत ना, हे तर काय लिहिलंय मी, मचा पाय मोडलेला आहे. ओके, आणि मी दुसरं काय लिहिलंय, उ, हे लिहिलंय, आणि त्याला काय म्हणलंय मी पुढं, मूलध्वनी आणि वर्ण. ठीक आहे, आता बघा, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. माझ्या तोंडातून निघणारे शब्द किंवा माझ्या तोंडातून निघणारे जे ध्वनी आहेत त्याला म्हणायचं वर्ण. लक्षात घ्या, आता माझ्या तोंडातून एक मूलध्वनी निघला, तो निघला हा म, आणि तो मी इथं लिहिला. ठीक आहे, माझ्या तोंडातून मूलध्वनी काय निघला, म, सॉरी, हा मूलध्वनी, हा पण मूलध्वनी. आता हा स्वर आहे म्हणून याचा पाय मोडलेला नाहीये, हा व्यंजन आहे पण याच्यामध्ये अ नाहीये म्हणून याचा पाय मोडलेला आहे. लक्षात घ्या. पुढे यांना म्हणायचं तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणायचं. हे केवळ आणि केवळ काय असतात, ध्वनी रूपे असतात. काय असतात, ध्वनी आणि ध्वनी रूप असतात. पुढे वर्ण लक्षात आलं, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणायचं, आणि ही केवळ ध्वनी आणि ध्वनी रूपे असतात, ते हवेमध्ये विरून जातात. हे याचा पुरावा नसेल काहीच. लक्षात घ्या, आपण ते पाहिले, हवेमध्ये विरून गेले की काय पुरावा राहणार आहे, नाहीच राहणार आहे. पुढे त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय, आता हे दोन ज्यावेळेस म हा याच्यामध्ये मिसळेल तर काय होईल, मू, काय होईल, मू. तसं येतं बघा, मू हा एक इथं आहे मिसळलेला, त्याच्यानंतर ल दिसतंय का, नाही. ओके, ल अधिक आ अधिक अनुसार. बघा, हा पहिला म अधिक उ, अधिक ल अधिक आ अधिक अनुसार. मुलान हा एक काय आहे, वर्ण आहे, हा एक वर्ण आहे, हा एक वर्ण आहे, हा एक वर्ण आहे, हा एक वर्ण आहे. ओके, आता हे सगळे वर्ण आहेत आणि ते काय केले तिथं लिहिलेत, त्याला म्हणायचं अक्षर किंवा दोन्हींची चिन्ह. इथं वर्ण तयार होतो तो हवेत विरून जातो, त्याला म्हणायचं वर्ण. दोन्ही किंवा दोन्ही रूप असतात, इथे दोन्ही रूप आहे. वर्ण म्हणजे दोन्ही रूपे, ही केवळ दोन्ही आणि दोन्ही रूपे असतात, आणि आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असं म्हणायचं. तेच शब्द दोन्ही चिन्हांनी वापरून आपण लिहिले की त्याला काय म्हणायचं, अक्षर तरी म्हणायचं, नाही तर ध्वनी चिन्ह तरी म्हणायचं. आता बघा, काय आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणाईला, इथं फक्त आवाज होता, काय होता, आवाज. इथं काय आहेत, खुणा आहेत, आणि त्याला काय म्हणायचं, अक्षर म्हणायचं. अक्षर म्हणजे कधीही नष्ट न होणारे, म्हणजे ते लिहून ठेवलेले आपण, अक्षर म्हणजे कधीही नष्ट न होणारे, त्यांनाच दोन्ही चिन्ह असं म्हणायचं. म्हणजे ठीक आहे ना, आपण कधी नष्ट होणार अक्षर लिहून ठेवतोय, पण ते कशाच्या सहाय्याने ठेवतोय, काहीतरी चिन्हांच्या सहाय्याने ठेवतोय. लक्षात घ्या. पुढं व्यंजनांमध्ये स्वर मिसळून अक्षर बनते. मग काय व्यंजन, काय स्वर, उ व्यंजन, स्वर आणि स्वरादी. व्यंजनांमध्ये स्वर मिसळून अक्षर बनते. इथपर्यंत लक्षात आलं. सर्व स्वर 14 जे काय स्वर आहेत आणि स्वरयुक्त व्यंजने, सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने हे काय आहेत, अक्षरे किंवा ध्वनिचिन्हे. सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने हे काय आहेत, अक्षरे किंवा ध्वनिचिन्हे. आणि आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात रे, काय, वर्ण किंवा मूलध्वनी.
आणि त्या मूलध्वनी आपण लिहून ठेवले किंवा वेगवेगळ्या चिन्हांनी लिहून ठेवले तर त्याला काय म्हणायचं? अक्षरे. किंवा त्याला काय म्हणायचं? ध्वनी चिन्हे. मग त्याला अनुसरून काय म्हणायचं? सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने यांना काय म्हणायचं? अक्षरे. काय म्हणायचं? अक्षरे. पुढं ओके. शब्द. आता बघा, हे एक अक्षर, हे एक अक्षर, हे एक अक्षर. बघा इथं मुलांनी ह्याच्यातलं पाहिलं आपण मागच्या वेळेस, इथं पाहिलं का नाही? मु अधिक ला आणि अधिक ला अधिक नी. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला शब्द किंवा पद असे म्हणायचे. शब्दालाच पद आणि पदालाच शब्द. शब्द जर वाक्यामध्ये वापरलं तर पद होतं. आपण पुढे पाहणार आहोत. पुढे आता बघा, ठराविक क्रम पाहिजे. लक्षात ठेवा, ठराविक काय पाहिजे? क्रम. आता कसा पाहिजे लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो कसा पाहिजे. बघा इथे खरे हा शब्द आहे, तो जर उलटालेला आपण रेख खा नाही, फक्त रेख. काय आहे, अभ्यास करताना अशा खूप काही गोष्टी असतात ते आपल्या नकळत लक्षात येतात. ओके. तुम्ही म्हणाल परत सर तुम्हाला कसा एवढा अनुभव? बरोबर आहे ना, तुमचं बी काही चूक नाहीये. पुढं ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला शब्द किंवा पद असे म्हणतात. ठराविक क्रम महत्वाचा आहे. बघा इथं कसं आहे, आता लक्षात घ्या, आपण उतरता क्रम लावूयात. काय? मूलध्वनी, त्यालाच काय म्हटलं? वर्ण. त्याच्यापासून काय बनतं? अक्षर. काय बनतं? अक्षर. त्यालाच काय म्हटलंय? ध्वनी चिन्हे. काय म्हटलं? ध्वनी चिन्हे. हा ओके. त्याच्या सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना काय म्हटलंय? पुढे हा काय आलं इथं? मूलध्वनी वर्ण. इथं आपण काढले होते बघा, म अधिक उ. इथं आपण केलं होतं मु अधिक ला अधिक नी, हे केलं होतं. आता पुढं काय? शब्द. बघा कसं कसं होतंय ते बघा, बोर होऊ नका. शब्द आणि पद. आणि नंतर आपण पुढे पाहणार आहोत. काय? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला किंवा शब्द आणि पद म्हणतात. शब्द किंवा पद असे म्हणतात. इथं काय म्हणतात? आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. हे केवळ आवाज असतो किंवा ध्वनी रूपे असतात. पुढे त्याच्यानंतर काय की व्यंजनांमध्ये स्वर मिसळून अक्षर बनते आणि त्यालाच ध्वनी चिन्ह असं सुद्धा म्हणतात, अक्षरांनाच. आणि सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना काय म्हणायचं? अक्षर म्हणायचं. पुढे शब्द किंवा पद. ठराविक क्रमाने आलेला हा एक समूह, हा एक समूह, हा एक समूह, हा एक समूह. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला. कुठला कुठला? हा समूह आहे की नाही? अक्षर. आणि ह्याच्यामध्ये कुठलं अक्षर आहे? हे अक्षर आहे. ओके. ह्याच्यामध्ये काय? ख अधिक अ अधिक र अधिक अ ई. खरे. ओके. हा एक शब्द समूह आहे. ठराविक क्रम अक्षर समूह. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला शब्द किंवा पद म्हणतात. आता लक्षात घ्या, वाक्य कशाला म्हणायचं. आता बघा, ये समूहाला. आता मुलांनी खरे बोलावे, हे वाक्य. आता काय म्हटलं? वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे. डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे, एकदा प्रश्न आलेला होता. वाक्य म्हणजे डॅश 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 आणि खाली 4 पर्याय दिले होते, हे लक्षात घ्या. पुढं अर्थपूर्ण शब्द समूहास वाक्य असे म्हणतात. अर्थपूर्ण, इथं 2 गोष्टी लक्षात येतात. ठराविक क्रमाने आलेल्या शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणायचं आणि त्याला काहीतरी अर्थ प्राप्त झाला पाहिजे म्हणून त्याला वाक्य म्हणायचं. इथं बघा, अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असं म्हणतात. आता हिथंच वाक्य बघा बरं, बोलावे, बरे, मुलांनी, असा जर क्रम लावला तर काहीच अर्थ येत नाहीये. पुढे काहीतरी अर्थ निघला पाहिजे. वाक्य म्हणजे काय? पूर्ण अर्थाचे बोलणे, त्याच्यामधून काहीतरी अर्थ निघला पाहिजे. इथपर्यंत काय अडचण? परत एकदा बघूयात आपण. ओके. चला, मूलध्वनी किंवा वर्ण कशाला म्हणायचं? अक्षर कशाला म्हणायचं? शब्द किंवा पद कशाला म्हणायचं? आणि वाक्य कशाला म्हणायचं? मूलध्वनी आणि वर्ण कशाला म्हणायचं? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. हे केवळ ध्वनी किंवा ध्वनिरूपे असतात. काय? मूलध्वनी, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणायचे. ती केवळ ध्वनी किंवा ध्वनिरूपे असतात. आणि
नंतर काय अक्षर, आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला म्हणजे चिन्हाला काय म्हणायचं, अक्षर म्हणायचं. आणि त्यांनाच दोन्ही चिन्ह असं सुद्धा म्हटलं जायचं. चिन्ह कॉमन आहे त्याच्यामध्ये, ते लक्षात ठेवा. पुढे अक्षर म्हणजे कधी नसचिन्ह होणार आहे. आणि व्यंजनांमध्ये स्वर मिसळून अक्षर बनतात, त्याच्यामुळं काय सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजन यांना काय म्हणायचं, अक्षर म्हणायचं. पुढे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समुच्चयाला किंवा अक्षराच्या समूहाला शब्द किंवा पद असं म्हणायचं. ठराविक क्रम आला पाहिजे, त्याच्यामध्ये अक्षर असले पाहिजेत. आणि अक्षर कसे बनतात, सर्व स्वर स्वरयुक्त व्यंजने यांनी बनून अर्थ अक्षर बनतात. आणि त्या अक्षरांच्या ठराविक क्रमाने आलेल्या समूहाला काय म्हणायचं, शब्द किंवा पद असं म्हणायचं. नंतर काय की वाक्य कशाला म्हणायचं, बघा वाक्य म्हणायचं, वाक्य म्हणजे काय पूर्ण अर्थाचे बोलणे आणि ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या ठराविक क्रमाने आलेल्या शब्दाच्या समूहाला ज्याच्यातून अर्थ प्राप्त होईल त्याला म्हणायचं वाक्य. चला पुढे. हा बघा मूलध्वनी आणि वर्णामध्ये काय फरक आहे. मूलध्वनी अमूर्त स्वरूपाचे असतात, ते जिवंत प्रवाही आणि परिवर्तनशील असतात. वर्ण हे मूर्त स्वरूपाचे असतात, स्थिर आणि कृत्रिम असतात. हे मूलध्वनींचे लिखित स्वरूप म्हणजे वर्ण होय. मूलध्वनी म्हणजे काय, तोंडावाटा निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणायचं, पण ते लिखित स्वरूपाचे असतील तर ते वर्ण असतात. पुढे ते केवळ ध्वनी किंवा ध्वनी रूपे असतात. ध्वनी चिन्ह म्हणजे अक्षर आणि अक्षर म्हणजे ध्वनी चिन्ह. सर्व स्वर स्वरयुक्त व्यंजने म्हणजेच अक्षर होय. पुढे हा चला आता मराठी वर्णमाला आपण संकल्पना पाहिल्या. तर मराठी वर्णमाला कशी आहे बघा. मूळ वर्णमालेत 48 वर्ण होते, पण 6 नोव्हेंबर 2009 मध्ये इंग्रजी स्वरांचा ए आणि ओ आणि क्ष आणि ज्ञ यांचा क्ष आणि ज्ञ या संयुक्त व्यंजनांचा वर्णमालेत समावेश होतो. आता किती आहेत, 52. हे आपण बघत आपले ते पाठ होणार आहेत. बघा कुठले स्वर आहेत, हे स्वर अ आ ई उ ऊ रू लू. आता इथे एक लक्षात ठेवा तुम्ही, इंग्रजी जे ए आणि अ ऍड केलेत किंवा वर्णमालेत घेतलेत ते कितव्या क्रमांकावर आहेत अजून आयोगाने विचारलेलं नाहीये, विचारू शकतात. बघा कसं 1 2 3 4 5 6 7 8 9 सॉरी इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10व्या आणि 13व्या क्रमांकात आहेत. सॉरी 10 आणि इथं 10 11 12 13 आणि 14 हे इथं. नंतर काय स्वरादी आहेत 2 अनुस्वार आणि विसर्ग. पुढे व्यंजने क च ट त प हा गट लक्षात ठेवायचा. आणि पुढे ते आपण वर्गीकरण पाहणार आहोत. यर लव श श स ह आणि ळ आणि श आणि ने. हे वर्णमाला पुस्तकामध्ये पण आहे, हे तुम्ही जास्तीत जास्त बघून घ्या. ह्याच्यात आपल्याला अजून वर्णांचे प्रकार, त्याच्यानंतर स्वरांचे प्रकार, स्वरांचे ऍडिशन कसं झालं, स्वरादे कसे आहेत, व्यंजने व्यंजनांचा गट, कठोर मृदू हे आपल्याला पुढे पाहायचं आहे. हा बघा वर्णमाला आणि वर्णांचे प्रकार. स्वर आता आपल्याला काय अभ्यासायचं, स्वर म्हणजे काय पुढचा आता हे फक्त एका चार्ट मध्ये सांगतो. स्वर म्हणजे काय, स्वरांचे प्रकार, ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर हे स्वरांचे प्रकार. ह्रस्व म्हणजे अ ई उ रू लू, दीर्घ मध्ये आ ई उ हे 3 येतात, संयुक्त मध्ये ए ऐ ओ औ येतात आणि इंग्रजी स्वर ए आणि व हे सगळे स्वर हे मिळून 14 आहेत. त्याचं वर्गीकरण 5 3 4 2 हे लक्षात ठेवायचं. 2 तर इंग्रजी आहेतच आहे. 5 कुठलेत, ह्रस्व स्वर आहेत. कोणते, अ ई अ ह्रस्व ई ह्रस्व उ रू आणि लू. पुढं दीर्घ मध्ये आ ई दीर्घ ई आणि उ हे 3 आणि संयुक्त मध्ये ए ऐ ओ औ आणि इंग्रजी ए आणि ओ. पुढं स्वरादी ए आणि हा हचा उच्चार आपण बिंबीचे त्याच्यापासून जो उच्चार सोडतो हा कर घेऊन त्याला म्हणायचं विसर्ग. पुढे त्याच्यामध्ये बघा आता हे व्यंजन इकडे, व्यंजनांना स्वरांत म्हटलं जातं, त्यालाच पर्णवर्ण असं परवर्ण असं पण म्हटलं जातं. ते 34 आहेत. त्याचं वर्गीकरण कसं आहे, स्पर्श व्यंजने, हा त्याला स्पर्श व्यंजने का म्हणायचं हे आपण पुढे पाहणार आहोत. पुढे गट तुम्हाला लक्षात ठेवा सांगितलं, कचट तप, कठोर मृदू अनुनासिक, अर्धस्वर येरलव, उष्मे श श स, महाप्राण ह, द्रविडियन व्यंजने ळ एकच येतो आणि संयुक्त व्यंजने क्ष आणि न्य. पुढे एक प्रश्न घेतलेला आहे आपण. आता प्रश्न बघा आता कसा येतो, कुठे येतो ते. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. मराठी भाषेचे लिखाण आपण देवनागरी लिपीत करतो. दुसरा, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. तिसरा, मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत 52 वर्ण आहेत आणि मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत 14
स्वर आहेत. पर्याय बघा काय आहे, अ आणि ब, ब व क कोणतेच नाही आणि सर्व बरोबर. बघा बरं, आता आपण घेतो मराठी भाषेचे लिखाण देवनागरी लिपीत करतो का आपण? करतो. ओके. आपल्या तोंडावर निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटलंय? वर्ण म्हटलेलं आहे. बरोबर. मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत 52 वर्ण आहेत. बरोबर. मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण 14 स्वर आहेत. ए आणि अ हे 2 स्वर ऍड केलेत. 12 अधिक 2 14 हे पण बरोबर. पर्याय क्रमांक 4 सर्व विधाने बरोबर, म्हणजे सर्व पर्याय बरोबर. पुढचा प्रश्न, वाक्य म्हणजे काय? काय सांगितलं तो वाक्य म्हणजे? मी पहिली तर गोष्ट शब्दसमूह, अर्थपूर्ण शब्दसमूह आणि ठराविक क्रमाने आलेला शब्दसमूह, हे 3 गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. बघा इथं आहे का ते शब्दसमूह. ओके. पण आता बघा इथला आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. फक्त शब्दसमूह असेल तर आपण वाक्य म्हणू का त्याला? नाही म्हणायचं. पुढे विचार व्यक्त करण्याचं साधन काय आहे रे? भाषा. बघा मी म्हणतोय तुम्हाला, सांगतोय, त्या गोष्टीचा फायदा होतोय. पुढे काय? क्रमाने आलेला अर्थपूर्ण अक्षर समूहाला काय म्हणतात रे? अक्षर समूह. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षर समूहाला काय म्हणायचं? काय म्हणायचं? शब्द. काय? आणि विचार पूर्णपणे व्यक्त करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह. बघा बरं आहे का नाही ते? हा नाही आहे. वरती विचारलं वाक्य म्हणजे काय? लक्षात येते का? काय पाहिलं आपण आज? असे प्रश्न पेपरला विचारतील, आपण पाहूयात. थँक्यू. चला परत एकदा आपण रिव्हिजन घेऊयात काय काय पाहिलं आज ते, त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जायचं नाही. चला. ओके. चला सुरुवातीला आपण काय पाहिलं? तर भाषा आणि व्याकरण हे अगोदर झालं का नंतर झालं ह्याच्या फंदात आपल्याला पडायचं नाही. जशी जशी भाषा विकसित होते तसे तसे नियम आपले बदलत जातात. म्हणजे नियमांना अनुसरून भाषा बदलते, भाषेला अनुसरून नियम होतात. काही ठिकाणी नियमांनी अक्षरशः लोटांगण घातले भाषेसमोर. का? कारण की भाषा ही जशी नदीच्या प्रवाहाप्रमाणे बदलते, नदीच्या प्रवाहाप्रमाणे बदलते. कारण नदी जिच्या प्रवाहाप्रमाणे बदलते ना, तशीच भाषा पण बदलते. आणि बदल असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. इथपर्यंत आपण इथं सगळं पाहिलेलं आहे. पुढं कशामुळे करायचा व्याकरणाचा अभ्यास? आपल्या विचार भाषा शैलीचं व्यवस्थित असावी, आपल्या भाषेमध्ये काहीतरी नियम असावे, त्यातून समोरच्याचा अर्थबोध व्हावा. या सर्वांमुळे आपल्याला व्याकरणाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढे काय पाहिलं आपण? भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र किंवा भाषा स्पष्ट करणारे शास्त्र किंवा भाषेला शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे काय? व्याकरण होय. पुढे व्याकरण म्हणजे काय? व्याकरण म्हणजे विचार व्यक्त करण्याचे नियम, भाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था म्हणजे व्याकरण होय. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. आता श्रीपाद भागवत काय म्हणतात? भाषेचे व्यवहार ज्या नियमांच्या किंवा ज्या नियमांनी चालले जातात ते नियम स्पष्ट करण्याचे शास्त्र म्हणजे काय? व्याकरण होय. पुढे हे कोण म्हटले? श्रीपाद भागवत म्हटले. पुढे नियमांची शास्त्रदृष्ट्या व्यवस्थितपणे केलेली मांडणी म्हणजे व्याकरण होय. भाषा विकसित होत असताना व्याकरण विकसित होत गेले हे लक्षात घेऊन भाषेच्या नियमाची रचना केली. पुढे एक जनरल सेंटेन्स आहे. महर्षी पतंजलींनी काय म्हटलंय व्याकरणाला? शब्दानुशासन. अनुशासन म्हणजे काय? शिस्त. शिस्त कशाने येते? नियमांनी येते. म्हणजेच काय? भाषेला शिस्त ज्याच्या आधारे लावले जाते ते नियम स्पष्ट करण्याचे शास्त्र म्हणजे काय? व्याकरण. हे कुणी सांगितलं? महर्षी पतंजलीने. भाषा शुद्ध करण्याचे शास्त्र म्हणजे काय? व्याकरण होय. व्याकरण म्हणजे भाषेचे रचना स्वरूप, आदर्श कसे असावेत हे प्रतिपादन करणारे शास्त्र म्हणजे भाषा होय. आणि आपले ही व्याकरण होय. फ्लो मध्ये आपण जे बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्या. फक्त व्याकरण म्हणजे काय? नियम आणि शास्त्र आणि नियमांची अंगभूत व्यवस्था हे ज्याच्यामध्ये येतात त्याला व्याकरण असं म्हणायचं. व्याकरण हा शब्द वि अधिक आ अधिक कृ याच्यापासून बनलेला आहे. कृ हा धातू आहे, त्याचा अर्थ होतो करण. पुढे व्याकरणकाराने केलेल्या व्याख्या. तर्खडकर काय म्हणतात रे? काय म्हणतात? शुद्ध आणि अशुद्ध. मग ते शुद्ध आणि अशुद्ध कसं समजेल आपल्याला? नियमांच्या आधारे समजेल. म्हणून तर्खडकर म्हणतात शुद्ध आणि अशुद्ध शब्द आपल्याला कळले पाहिजेत, म्हणून नियम माहिती पाहिजे. आणि ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे काय? व्याकरण होय. बघा व्याकरण एक शास्त्र आहे जेणेकरून भाषेचे तत्वज्ञान आणि महत्वाचे म्हणजे त्याच्या आतील नियम कळतात. आणि ते शुद्ध आहे का अशुद्ध आहे, म्हणजे नियम हे शुद्ध आहेत का अशुद्ध आहेत किंवा भाषा शुद्ध आहे का अशुद्ध आहे हे कळण्याचे शास्त्र म्हणजे काय? व्याकरण होय. नंतर काय चिपळूणकर काय म्हणतात? व्याकरण म्हणजे काय? भाषेचे घटक, शब्द, त्यांच्या जाती, त्यांची लक्षणे आणि त्यांच्या घटना
यांचा एकमेकांशी परस्पर संबंध ज्याने स्पष्ट केला जातो त्याला काय म्हणायचं, व्याकरण असे म्हणायचं. काय ओके, पुढे पुढचं बघा काय म्हटलं. दामले काय म्हटलेत, भाषा एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्राचा व्यवहार आणि उपयोग ज्या पद्धतीने केला जातो किंवा ज्या नियमांच्या सहाय्याने केला जातो त्याला काय म्हणायचं, व्याकरण असे म्हणायचं. पुढे आता फोड कुणी केली, फोड राजवाड्यांनी केली, फोडाफोडी. काय म्हटलेत की व्याकरण म्हणजे काय, जी भाषा आणि ज्या भाषेच्या आपण फोडीचं शास्त्र म्हणतो, इतके फोड करायचे की त्याच्यामध्ये शेवटी काय अर्थ व्यक्त झाला नाही पाहिजे आणि लिंग वचन आणि विभक्तीनुसार फरक पडला नाही पाहिजे आणि तिथपर्यंत जी फोड केली जाते, ज्या नियमांच्या आधारे फोड केली जाते त्याला म्हणायचं व्याकरण. ते कोण केले, राजवाड्यांनी केले. नंतर काय केलं आपण, सबनीस काय म्हणतात, शब्दाची उत्पत्ती किंवा भाषेची उत्पत्ती आणि तिचा वापर म्हणजे योजना ज्या नियमांच्या आधारे केला जातो किंवा ज्या शास्त्राच्या आधारे केला जातो त्याला व्याकरण शास्त्र असं म्हणायचं. पुढं व्याकरण ही भाषेचे एक विशिष्ट घटनेचा दृष्टिकोन, व्याकरण ही भाषेच्या घटनेची विशिष्ट दृष्टिकोनाने पाहिलेली यथार्थ, वास्तव आणि लाघवयुक्त आणि सुसंगत अभिव्यक्ती म्हणजे व्याकरण होय. हे कुणी केली, मंगरुळकर यांनी केलेली आहे. पुढं व्याकरण म्हणजे भाषेच्या सत्यकालीन विशिष्टकालीन स्वरूपाचं वर्णनात्मक विवरण म्हणजे व्याकरण होय. हे अर्जुन वडकर यांनी केलेले आहे. पुढं हे अभ्यासक्रम आपण पाहिला, कशा कशामध्ये काय काय पाहिजे ते. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, शब्द कशाला म्हणायचं, मूलध्वनी. आपल्या तोंडावाट्या निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणायचं रे, वर्ण म्हणायचं. हे केवळ दोन्ही किंवा दोन्ही रूपे असतात. त्याच्यानंतर मूलध्वनींपासून आपल्याला काय म्हणतात, अक्षर किंवा ध्वनी चिन्हे म्हणतात. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर म्हणतात, तर त्यांनाच ध्वनी चिन्हे असे म्हणतात. अक्षर म्हणजे काय, कधीही नष्ट न होणारे आणि व्यंजनांमध्ये स्वर मिसळला की अक्षर म्हणतं. म्हणूनच काय सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजन यांना काय म्हणायचं, अक्षर असं म्हणायचं. पुढं ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणायचा आणि ठराविक क्रमाने आलेल्या अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असं म्हणायचं. इथपर्यंत आपण पाहिलं. नंतर आपण काय पाहिलं, मूलध्वनी. मूलध्वनी मूर्त स्वरूपाचे असतात, जिवंत असतात, प्रवाही असतात, परिवर्तनशील असतात. पण वर्ण हे त्यांचंच मूर्त स्वरूप असतं, स्थिर आणि कृत्रिम असतात. मूलध्वनीचे लिखित स्वरूप म्हणजे वर्ण होय. वर्णमाला पाहिली, मूळ वर्णमाला 48 होते वर्ण होते. 6 नोव्हेंबर 1991 तारीख सुद्धा लक्षात ठेवा बरं का, ही शासन निर्णयाची तारीख लक्षात ठेवा कारण त्याच्यावरती पण प्रश्न विचारू शकतात. पुढे शहानिज्ञेचा समावेश झाला, इथपर्यंत पाहिलं. त्याच्यानंतर वर्गीकरण आपण बघूयात. हे वर्गीकरण आपण पाहिलं सगळं, इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आता भाषा, भाषेचे प्रकार, लिपी, लिपीचे प्रकार, व्याकरण म्हणजे काय, विविध व्याकरणकारांनी केलेल्या व्याख्या आणि मूलध्वनी म्हणजे ज्या संकल्पना आहेत, मूलध्वनी, वर्ण, अक्षर, ध्वनिचिन्हे, वाक्य, शब्द, पद, हे सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. याच्यामध्ये अडचण असेल तर आपण पुढच्या लेक्चरला अजून एकदा रिव्हिजन करणार आहोत, ते तुम्ही त्यावेळेस बघा. ओके, धन्यवाद.